होणारच आहे। यानंतर मुंबईतनं एक मोठा अपडेट आहे। मुंबईच्या अंधेरी वेस्ट मधल्या ओशिरा फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास ही आग लागली। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण काय आहे ते मात्र अद्याप अस्पष्ट आहे। बऱ्याचशा गजबजलेल्या भागामध्ये ओशिरा फर्निचर मार्केट आहे आणि इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आग लागल्याचं आपण पाहू शकतो। धुराचे लोट आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात या दृश्यांमध्ये। बातमी मुंबईच्या ओशिवारा भागातली आहे। अंधेरी पश्चिमेकडे असलेला हा भाग, इथे फर्निचरचं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आग लागली आहे। इथे एकमेकांना लागून अनेक दुकानं आहेत फर्निचरची आणि त्यामुळे ही आग आणखीन पसरण्याचा खूप मोठा धोका आहे। दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। लाकडी फर्निचरचं मार्केट असलेल्या या संवेदनशील ठिकाणी आग कशामुळे लागली हे मात्र अजून कुठल्याही पद्धतीने स्पष्ट झालेलं नाहीये। पण धुराचे जे प्रचंड मोठे लोट दिसतायत त्यावरनं या आगीचा आवाका किती मोठा असावा याचा अंदाज करता येऊ शकतो। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्यासोबत आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊया। सत्यम, नक्की ही आग कशी लागली आणि सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? नक्कीच पूर्वी आपण पाहिलं तर सकाळी 11:30च्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवराच्या हद्दीमध्ये लाकूडच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। आग जी आहे सिलेंडर ब्लास्ट होत असल्यामुळे आजूबाजूच्या आतापर्यंत 10 ते 12 दुकानांमध्ये भडकलेली आहे। सध्या 8 ते 10 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत। मात्र हा पूर्ण लाकूडच्या गोदाम आणि फर्निचरचं मार्केट असल्यामुळे आजूबाजूला जेवढं दुकान आहे सर्वांमध्ये ही आग आहे वाढत चाललेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आगीमध्ये ह्या दुकानं जळून खाक होत आहेत। सध्या आपण पाहिलं तर दुकानांमध्ये असलेले सिलेंडर आहेत 8 ते 10 सिलेंडर आतापर्यंत ब्लास्ट झाले, त्यामुळे सत्यम, एकंदरीत सिलेंडरचा ब्लास्ट होऊन ही आग लागली आणि त्यानंतर बऱ्याच दुकानांचं नुकसान झालंय। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान पुण्यामध्ये